पालखी देवळातून बाहेर पडलेली आहे। तर याच्या पुढच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा कशी असणार आहे? देवीची पालखी नाचणे या मंदिरातून बाहेर पडलेली आहे आणि श्री देव भैरीच्या भेटीला निघालेली आहे आणि ही भेट बहीण भावाची पारंपरिक मानली जाते। भेट झाल्यानंतर पालखी जुगाईच्या मंदिरात जाणार आहे व जुगाईची भेट होणार आहे। त्यानंतर पालखी सावंत साळुंके यांच्या चौथऱ्यावर जाणार आहे, त्याला मूळ वास्तू चौकी असे म्हणतात। मार्च रोजी पालखी पोलीस स्टेशनला जाणार आहे। 2 मार्च रोजी पालखी खेळत मंदिरात दाखल होईल। दिनांक मार्च रोजी होळी उभी करण्यात येईल व होम होईल। बारापादाच्या अधिकाऱ्याचे समजूतदार तू कारण त्या ठिकाणी समजूत कर। राजसत्ता पूर्वसत्ता चतुर्सीमेचा मालक त्या ठिकाणी उभा करू। सालाबाद प्रमाणे नाचण्यातली नवलाय पावणाय दाखादेवीची पालखी तुझ्या गाठी भेटीला ज्या पद्धतीने ज्या मार्गाने यायची सवरायची त्याप्रमाणे ती तुझ्या गाठी भेटीला इथं त्या ठिकाणी आलेली आहे। इथं तुझी निधीची गाठ भेट त्या ठिकाणी झालेली आहे, मानपान त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता तो तिथं पूर्वत असताना कुठे काय देवा धर्मा सांगण्यात समण्यात देण्या घेण्यात तो काय चूकभूल झाली असेल सवरली असेल त्या चुकीभुलीची माफी करून त्या नवलाय पावणाय दाखादेवीच्या बरोबर येणारे जी काय सगळी भाविक मंडळी आहेत त्यांच्या हातूनही कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील सवरल्या असतील त्या चुकीभुलीची माफी करून त्या सर्वांच्या पाठीशी तुझा आशीर्वाद उभा करून तिचा जो पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे सर्व बाळ गोपाळ मंडळींच्या पाठीशी तुझा आशीर्वाद तिथं उभा कर। प्रत्येकाच्या मनातले हेतू ओळख परिपूर्ण कर आणि तिचा नियोजित कार्यक्रम व्यवस्थित तिथे परिपूर्ण होईल अशा तऱ्हेने तुझा आशीर्वाद तिथं उभा कर। राखणदार रखवाले करणी बरं कर।